पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही बयो ही नदी पलीकडे थेट त्या इमामवाड्यात जाऊन पोहोचली रे। हा पण या नखा एवढा या मुलीचं धाडस अजबच आहे नाही दादा। मग काय काकांना सांगतोस की हीच मुलगी मला सून हवी म्हणून? सांगू का? काय असं सांगणारस तू काकांना? काय खुसूर पुसूर चाललंय दोघात? समोर या। नारायणा जीप चिकटली काय टाळ्याला? काय चाललंय दोघात? नाही म्हणजे ती परसुऱ्यांची बयो, त्या बयोने काल रात्री पुन्हा एक पराक्रम केला, पण अख्ख्या गावात आज सकाळपासून त्याचीच चर्चा आहे। आता यांच्याशी सोयरीक म्हणजे आपलं नाक कापलं जायचं नाहीतर काय। पण मी काय म्हणत होतो, उद्या बघावयास येतो असा शब्द देऊन बसलोय आपण त्यांना। परस्पर नकारच कळवून टाकतो त्यांना। नाही म्हणजे आपण म्हणाल तसं। काय बाई तरी विचित्रच म्हणायचं। ही मुलगी एकटी रात्रीची नदी ओलांडून इमामवाड्यात जाते। होय हो, गावात हीच चर्चा सुरू आहे बरं का। परांजपे वहिनी सुद्धा हेच सांगून गेल्या माझ्या कानात। पण मी म्हणते तिला भीती कशी वाटली नाही? तेच तर कौतुक आहे ना, जे भल्या भल्यांना जमले नसते ते या चिमुरडीने करून दाखवले ना। कौतुक कसले त्यात? परचुरेंचे नाक बरीक कापले हो कार्टीने गावात। आता लग्नाचे सोडा, त्र्यंबक काका परचुरेंच्या सावलीसही उभे राहणार नाहीत। बरं झालं हो बॅट टळली। ही मुलगी लग्न करून आपल्या घरी आली असती अडचणच झाली असती। आपला सदाशिव भित्रा रात्रीचा माडीवर जायला सुद्धा घाबरतो अंधारात। बया रात्रीची इमामवाड्यात एकटी जाते। आहेच हो शूर माझी होणारी सून। आणि सासूबाई तिच्या गायीसाठी केले हो तिने हे धाडस। जी एका मुक्या जनावरासाठी इतके करते ती घरातल्या माणसांसाठी किती करेल सांगा पाहू। हातात दिवा घेऊन शोधली तरी इतकी गुणी मुलगी मिळायची नाही माझ्या सदाशिवासाठी। तेव्हा कुणीही वावगे बोलायचं नाही, माझ्या मुलास आणि माझ्या होणाऱ्या सुनेस सुद्धा। नाहीतर लक्षात ठेवा, पुढचे 7 दिवस मी या स्वयंपाकघरात पाऊल सुद्धा ठेवायची नाही। गप्प बस। काय मेला स्वयंपाकाचं महत्व सांगते। 7 दिवस स्वयंपाक करणार नाही? नको करू स्वयंपाक, तुझ्यापेक्षा माझ्या हाताला बरी चव आहे हो। हा आणि ते काही नाही, स्वयंपाक तूच करायचा। आपल्या घरातली रीतच आहे ती। सासवानी लक्ष ठेवायचे आणि सुनांनी स्वयंपाक करायचा, कळले? तेव्हा स्वयंपाक तूच केलाच पाहिजे। आणि त्या अगोदर बयस कशाला म्हणतेस तुझी सून? लक्षात ठेव, ती मुलगी आता या घरात येणार नाही। याच घरात काय कुठल्याच घरात जाणार नाही। बसेल तिच्या उमा आत्यासारखी घरात दिवस उजवीत।
अगं बाई उमे, हे कसलं पीठ मिळतेस गो? शंकरपाळ्याचे. हो का? उमाबाई, आज जोर काही वेगळाच दिसतोय तुमचा. कोणी पाहायला येणार आहे की काय? तिला जळलीला कोण पाहायला येतंय? आणि आले तरी पसंत कुठे करतायत? गालावरचा डाग पाहून आल्या पावली परत फिरतात. गेल्या जन्मीचं पाप घेऊन आली आणि आमच्या बोकांडी बसली आहे. भोग नशिबाचे, दुसरं काय. असं नका हो बोलू सुभद्रा काकू. पोटच्या पुरीला असं कोणी बोलतं का? आणि आपली उमा फार गुणी आहे हो. स्वयंपाकात कोणी हात नाही धरणार तिचा. पण त्याचा काय उपयोग? इथे राहून कितीही रुचकर स्वयंपाक केला तरी माझ्या घशाखाली नाही हो उतरणार. लग्न न झालेली मुलगी म्हणजे उरावरची धोंड धोंड. होतो एखाद्याच्या लग्नाला उशीर, इतकं काय त्यात. आणि या गाठी जन्मोजन्मीच्या असतात. वरच्याने बांधलीच असेल आपल्या उमेची गाठ कुणाची तरी. पण काय हो, तुम्हाला तिची इतकी कड कशी काय हो राधा वहिनी? अगं बाई, मी तर काय बाई अडाणी, कड घ्याल नाही तर काय. तुमच्याच उपाशी मुलीसाठी राबते हो मग सकाळपासून. म्हणजे बयोला कोंडलीये माडीवर आणि हिचा जीव होतोय खालीवर. अगं बाई, खरंच की. होय तर. म्हणून तर बयोच्या आवडीच्या शंकरपाळ्याचा घाट घातलाय हो तिने. आता आले ध्यानात. बाकी बयो तरी किती शहाजो. सगळ्यांना बरोबर स्वतःकडे वळवून ठेवलंय. हे काय? जेवणाचं ताट घेऊन कुठे चाललीस? काय विचारतेय मी? बयोसाठी. ठेव तिकडे. काही एक गरज नाहीये. इमामवाड्याचे दिवे लावून आलीये ना ती, शिक्षा झालीये तिला. आणि इकडे राहू दे तुपाशी. त्याशिवाय अक्कल ठिकाणावर नाही येणार तिची. मामनजी, बोला. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, परंतु पुढे आज गावातल्या साऱ्यांच्याच तोंडी परचुऱ्यांच्या बयोचे नाव आहे. काल रात्री तिने जी अद्भुत धिटाई दाखवली आणि सगुणेस इमामवाड्यातून सोडवून आणले, त्यासाठी कुणी तिचे कौतुक करीत आहे तर कुणी तीच नावे ठेवीत आहे. पण मला तर बाई फार कौतुक वाटते हो त्या पोरीचे. सोपे नव्हते हो हे. खरे सांगू, आपल्या सदाशिवास अगदी अशीच बायको हवी. आपला सदाशिव साधा आहे, भोळा आहे, तितकेसे व्यवहार ज्ञान नाही आहे त्याच्यापाशी. मला खात्री आहे सदाशिवास जर तिची जोड मिळाली तर बळ मिळेल हो त्याला. ती अगदी उत्तम सांभाळेल, त्यास आणि त्याच्या संसारात सुद्धा. शिवाय बयोमुळे नाही म्हणजे असे कानावर आले, आपल्यातले आणि इमामवाड्यातले पाण्यावरून होणारे वाद तिच्यामुळे शांत झाले. त्यातून सामोपचाराने मार्ग काढायला मदत झाली. अशी मुलगी कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने कसे नांदेल असेच पाहिलं नाही का? एवढेच कानावर घालायचे होते. आपण वडील आहात, योग्य तो निर्णय घ्या. काय चाललंय? शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही काय ते एक एकट्याने बोला. अहो शंकरराव, तिन्ही सांजेच्या वेळेस एकट्या मुलीने गावची वेस ओलांडून इमामवाड्यात जाणे म्हणजे सर्व मर्यादा गुंडाळून ठेवण्यासारखे झाले. काय हो? बरोबर आहे, अगदी एकदम बरोबर आहे. आम्हाला हे काही पटलेलं नाहीये. शंकरराव, तुमच्याकडे काही उत्तर आहे का? अहो ते काय बोलणार? नारायणाने आणि त्यांच्या सौभाग्यवतीने काय बोलायला जागा ठेवली आहे का? हो,
मुलीला वळण लावण्याचं काम तिच्या आईच आहे, त्यामुळे हा नारायण तीच फुरसत देईल तर ती वळण लावेल ना. आणि त्यामुळे पोर गावभर हुंदडायला मोकळी. थांबा, पोराचा कावळा करताय तुम्ही. तरीच म्हटले पटवर्धन अजून बोलले कसे नाहीत. नाही, तुम्ही अकलेचे तारीख कसे तोडताय ते ऐकत होतो मी. हो बयोन गोमातेला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिचं कौतुक करायच्याऐवजी तिच्या आणि तिच्या आई नानांच्या नावानं खडे फोडताय. ओ बयोला गोमातेचं महत्व शंकररावांपेक्षा जास्त कळलं. आणि या शंकररावांनी केलं काय तर त्या निष्पाप पुल्ला थोबडावून स्वतःचा फुसका पुरुषार्थ गाजवला. मी काय म्हणतो, ते त्र्यंबकराव साने यायचे होते ना आज वयोस पावयास. यांच्या बयमुळे काल सानेंना शेण खायला लागले आणि आज त्याच बयमुळे यांना शेण खायला लागले. चाललोच आहे. अरे भाऊ, तुला एकटाच कशी भीती वाटते रे माडीवर जायला? आम्हाला नाही वाटत ती. मग अरे ती बोयो तुझ्यापेक्षा जास्त धीट आहे काय रे नानू? हो ना बाबू. अरे काय घाबरतोस रे? आमच्याकडे बघ, आम्ही कशी धीट आहोत ते. ठीक आमच्याकडून. काय रे बाबू नानू, हा तुम्हाच नाही भीती वाटत? नाही नाही खरा? मग मग काय रे नानू, रघु काका जेव्हा पोवाय शिकवित होते तेव्हा कोणाची कडी पातळ झाली होती? नको 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 म्हणून गावावर कोण बोंब मारून फिरत होता? ठीक आहे बारकू काका, तुम्ही जुने सगळं उरकून काढू नका. मग भाऊला बोलायला जाणार. हा ठीक आहे. आणि बाबू तू कशाला हसतोस रे? मग आपल्याला शेतावर जायचंय, आपल्याला खूप काम आहेत. सदाभाऊ सारखं थोडंच आहे आपलं. चल लवकर. हा येतो आम्ही. हा येतो येतो. काय सदाभाऊ, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. त्यांचा असा चालायचा, पण आपण आपल्या मनाला विचारायचा, आपण करताव तर चांगला का वाईट आपल्या ठाऊक असताव का नाही. मग कुणी काय बोलला चालला हसला तर त्याच्यावर कानाड करायचा. कळला? हो. आणि माझा ऐक भाऊ, माझा मन मला सांगताय का तुझा लगीन बयोशीच होणार. लय गुणाची पोर आहे ती. अरे इमाम वाड्यात एकल्यान जायचा काय खायचा काम आहे? हो कळलं मला ते सगळं, आणि मला अभिमान आहे अशा मुलीचा. माझं आणि तिचं लग्न होवो न होवो, पण ती आपल्या गावातली याचा अभिमान आहे मला. आता कसा बोलला, गाईवर लय जीव तिचा. गुराढोरांची बोलते ती. तू बिनगोर राहा, दत्त महाराज तिच्याशीच लगीन लावणार तुझं. काय समजलं? त्या चित्र बघ, तुझ्या आईनं काढलाय दत्ताचा चित्र. त्या दत्त महाराजांच्या मागे कोण उभा आहे? गाय आहे. मग गाईला वाचवणाऱ्यावर दत्त महाराजांची कृपा होणार का नाही? तुम्ही बिनगोर राहा, निवांत राहा, समजा चांगला होणार. सदाशिवा, अरे काय काम करता का गोंधळ घालता रे? अरे रक्ताचं पाणी करून करून आम्ही पैसा कमवतो आणि तुम्ही क्षणात आकडे फिरवता. दारा वसुलीच्या कामात गोंधळ घातला म्हणून म्हणले की आकडे मांडा. पुण्यात शिकलेले तुम्ही, मावशीच्या शिफारशीनुसार मोठे विद्वान. कशात काय? पण काय झालं काय काका? 63 ते 36 झाले. आकडे फिरवले तुमच्या चिरंजीवानं. अरे हिशोबाच्या वहीत 63 मांडायचे होते, तिथे यांना मांडले 36. आकडे क्षणात फिरतात रे नारायणा.
पण ते शोधून काढताना डोळ्याच्या खाचा होतात, मेंदूचा भुगा होतो आणि कमरेचं भरीत होतं. त्याचं काय? अरे मेळ कसा घालणार? गेले 2 दिवस शोधत होतो मी. नारायणा, अरे काय करू रे तुझ्या या दिवट्या चिरंजीवाचं. मोठ्या कौतुकाने पुण्यात ठेवलंच दादा, पण काही उपयोग झालेला दिसत नाहीये. मालक जो काका पडले. काय? चला बघूया. चला. आई ग, आई 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 वत्सले, धाव ग. शांते, तू तरी ये ग. नाही नाही नाही, शेवटी माझी विमलच धावून येईल हो. 3 बायका केल्या पण तिघी मला एकट्याला टाकून गेल्या. काय झालं काय? जरा हात लाव. बसा आशेवर बसा. कसले राखट हातात हो तुमचे. माझ्यासारख्या नाजूक आणि कवी प्रकृतीच्या माणसास कोमल स्त्रीचेच हात हवे. आमची वत्सला म्हणजे माझी पहिली हो. होती अशी दांडकट, पण तिचे हात सावरीच्या कापसासारखे मऊ. ते असो, मला आधी हे सांगा, हे झालं कसं? तुम्ही पडलात कसं खाली? अहो, खरं तर प्रेमात पडायचं वय माझं, पण चुकून जमिनीवर पडलो. अहो, किती दिवस सांगत आलोय तुम्हाला, तुमच्या लेकीला आणि जावयाला बोलून घ्या, नाही तुमच्या बहिणीस अक्काला बोलून घ्या. तर या वयात हाडबीड मोडले म्हणजे. पण तुम्ही ऐकाल तर शपथ. माझ्या घरात मला दुसऱ्या कुणाची लुडबुड नको. अहो, त्यांच्याच्याने माझे तंत्र नाही सांभाळले जायचे. त्यासाठी बायकोच हवी, माझ्या शांतेसारखी. माझी दुसरी बायको. तिचे कसे सकाळी फुलपात्र भरून मसाल्याचं दूध आणि बदाम घालून साजूक तुपातला शिरा द्यायची. त्यातले 2 घोट दूध आणि 4 घास शिरा तिच्या हातकाचा. ती मग माझ्या पायाला तेल लावायची आणि मी असा उन्हात शांत बसायचो. मग केवड्याच्या पाण्याने स्नान. केवढा थाटा असायलाच हवा. पुरुषाने असेच राहावे, रसिकपणे. नुसतं जोर बैठका काढून घाम गाळायचा म्हणजे काय? बरं ते असो, आता तुम्ही ठीक आहात ना? आम्ही निघू? थांबा 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 त्र्यंबकराव, थांबा. माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. बोला ना. अरे काय झाले, लाजताय कशास? मुलांसमोर बोलण्यास संकोच वाटतो. अरे मुलांनो, इथे बसून काय करताय? खेळून झाले असेल तर पर्वाचा घोकत बसा. चला. लहानग्यांचे मूक आंदोलन आहे तर हे. पयोताईला शिक्षा झाली म्हणून वाईट वाटते होय? तुमच्या बयोताईला समजवायच तर वर चाललोय, तेव्हा वाट मोकळी करा बघू. महादेव, गणपत, तुमची आई
जा तिच्याजवळ जा. गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचन्द्रो देवता अनुष्ठुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपेद् विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुभावम्. नाना भयो